बोलली मी एवढं काय बोलली. हे बघा असं असतं, क्रेडिट नंतर स्वतः घेतात. माझ्यामुळे चालवते युट्यूब चॅनल आणि बोलत ते युट्यूब मध्ये काहीच नाही बोलायला. काय आता इथे ट्रॅफिक. सो हाय गाईज, नमस्कार, तुमचं वेलकम आहे माझ्या चॅनलवर, विक्रांत आणि जान्हवी या चॅनलवर. सो आता आम्ही चाललोय गणपती बाप्पाच्या दर्शनाला. माझी खूप दिवसापासून इच्छा होती माझ्या आत्याकडे जायचे तर विक्रांतला टाइमच नव्हता. आज टाइम काढून आम्ही निघालोय. व्हिडिओ लेट शूट करायचं कारण की घरी कामं होती, आवरलं आणि फिक्स नव्हतं जाणं, की आम्हाला माहित नव्हतं जायचंय, नाहीतर मी व्हिडिओ आधी स्टार्ट केली असती. तर आता निघालोय. ट्रॅफिक पण खूप आहे, जाम ट्रॅफिक आहे आणि काय करणार यार. आम्ही बघू शकता 1ला निघालोय आम्ही, 2 इथेच वाजले. अजून आम्ही ठाणे पण नाही, बुमऱ्याचा तो ब्रिज पण क्रॉस नाही केला, ठाणे पण नाही. सो तुम्हाला बाप्पाचं दर्शन घडवतो व्हिडिओ तर्फे आमच्या, आणि आमच्या चॅनलला खूप चांगला प्रतिसाद येतोय आणि खूप सपोर्ट करतायत, खूप लाईक करतायत आमच्या जोडीला. असंच लाईक करा, असंच प्रेम द्या आणि असंच चालू ठेवा. तुमचं सगळं जेवढं प्रेम द्यायचंय आम्हाला देत राहा. आम्हाला आवडतंय आणि आमची जोडी पण सगळ्यांना आवडते. बोल काहीतरी, मी एकटी क्रेडिट घेईल मग. बोल बोल ना. बोलली मी एवढं काय बोलली. हे बघा असं असतं, क्रेडिट नंतर स्वतः घेतात. माझ्यामुळे चालवते युट्यूब चॅनल आणि बोलत ते युट्यूब मध्ये काहीच नाही बोलायला. काय आता इथे ट्रॅफिक मध्ये अडकून बसलोय, पूर्ण 1 तास झालाय. आता पोस्टा वाजणार आहेत. पोस्टा आता होतील आम्हाला 4, 4:30, 5 तर रिटर्न यायला खूप टाइम होणार. इथे पण ट्रॅफिक आहे, पुढे पण ट्रॅफिक आहे, परत मानकुलीच्या ब्रिजवरती पण ट्रॅफिक आहे. इथून ते ठाण्यापर्यंत ट्रॅफिक आहे. हा, कारण की आता कसे गणपती बाप्पा बसले तर सगळे लोक दर्शनाला पण निघतात, सुट्ट्या पण आहेत लोकांना. आम्ही पण निघालो त्यांच्यासारखंच दर्शनाला, कारण माझ्या लग्ना आधीचा हा शेवटचा बाप्पा आहे. म्हणजे लग्नानंतर पण जाणार. शिट यार, अरे सॉरी, आमचा ब्लॉग चालूच आहे. काय नाही मित्रांनो, ट्रॅफिक काय खुलत नाही, लय स्लो चालले. तिकडून बघ गाड्या, त्या साईडनी का गाड्या फास्ट चालल्यात, त्या साईडनी 3 लेन चालू झाल्यात ना. मग ती बघ, ती खाली पूर्ण त्या साईडची पण चालल्यात. सो आम्ही यावर्षी आत्याकडे चाललोय. माझी खूप इच्छा होती जायची आणि ह्याने आज टाइम काढून. पण मित्रांनो एवढी गर्दी येते, डोकं काय चालत नाही माझं, आणि लोक पण ऐकत नाही, गाड्या काढून देत नाही. गाड्या काढून कशी देतील, ट्रॅफिक येतं. माझ्या सासरकडच्यांची पण इच्छा आहे की आमच्या घरी बाप्पा यावं आणि चालू आहे प्रयत्न. आम्ही आता लग्न झाल्यानंतर पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी बाप्पा आणण्याचा प्रयत्न करू. कसं सगळ्यांचं नियोजन पण पाहिजे, माणसं पाहिजे घरात. आयत्यावर कोयता मारणारी माणसं मला अजिबात आवडत नाही. काय बोलू नाही शकत, काय भांडणं होतच राहतात, कोणामध्ये नाही होत. आमच्यामध्ये तर रोज होतात, आमच्यामध्ये 5-5 मिनिटाला होतात. भाई आम्ही इतना झगडते ना, लय भांडतो आम्ही यार, लय भांडतो. आणि हा माघार घेतो डायरेक्ट फाटकन. माघार मी घेतो, खोटा बोलायला तर 1 नंबर आहे. तुम्हाला नाही वाटत का ह्याने पण ब्लॉगिंग करावं? ज्या चॅनलवर विक्रांत आणि जान्हवी नाव आहे, त्या ऍटलिस्ट विक्रांतचं काहीतरी पाहिजे तिथे. जरा काय गोष्टी. सो गाईज, फायनली ट्रॅफिक मधून सुटलेलो आहेत. मित्रांनो आता आहे मानकुलीच्या ब्रिजवरती. 5 मिनिटं झाले नाही ट्रॅफिक मधून निघून, पुढे पण ट्रॅफिक लागली परत, बघू शकता. आता हे असंच आहे, 5 मिनिटं सुटेल, 5 मिनिटं ट्रॅफिक. गाडी चालवून कंटाळा येणार आहे. हो, लगेच कंटाळा आला याला. ट्रेनने जाणार, ह्याला मित्रांसोबत जायला कधी कंटाळा येत नाही, फटकन निघतो कुठं पण लांब जायला. आम्ही ट्रेनने जाणार होतो, बोललो मस्त जावं एसी ट्रेनचं तिकीट काढून. तू माझ्याबद्दल बोल, मग तुला सांग. पण मीच बोललो मित्रांनो गाडीने जाऊया. सर्वांचा मेकअप वगैरे येणार तर खराब होईल, तर काय उपयोग नाही राहणार. एवढे ट्रॅफिक कुठं. सो गाईज, गणपती बसवल्यावर तुम्हाला नक्की बोलेल, तुम्ही गणपतीला या. सो गाईज, मी माझ्या मोबाईलचा ब्लॉग शूट करता मेमरी फुल झाली. हे मोबाईल असेच आहेत, नेहमी असंच होतं.
तर आम्ही म्हटलं की गणपती बाप्पा बसवणार तेव्हा या तुम्ही, तुम्हाला आमंत्रण करू सगळ्यांना. गणपतीला या, आम्हाला आशीर्वाद द्या, असंच आम्हाला सपोर्ट करा, असंच प्रेम देत राहा विक्रांत आणि चान्वीला. चान्वीला जास्त द्या, विक्रांत येतच नाही ब्लॉगवर. मी जरा गैरसमज दूर करायचा असेल तर ह्याला बोला की तू तुझं युट्यूब चॅनल सुरू कर, मला बघायला भेटेल. आमची गाडी बंद पडली, क्लचचा थोडा प्रॉब्लेम झाला तर थांबलोय. गाईज आमची गाडी थांबली आहे, क्लचचा प्रॉब्लेम झालाय. हा बघा, हा माणूस हाच तो माणूस. गाईज आमची गाडी सुरू झालेली आहे. सोनाली घरात. गाईज पोचलो ना. सॉरी, गाडी चालू झाली. ऍक्च्युली गाडी थंड झाली होती, गरम झाली होती. सो गाईज बरं वाटतंय, गाडी सुरू झाली आहे आणि आता थंड गेली गाडी आणि निघालो. क्लचचा प्रॉब्लेम आहे काहीतरी, पण हा काम करून घेऊन पण होत नाही. ठीक आहे, आता कंटिन्यू ठेवू. मी खूप घाबरले होते, काश ट्रेननी गेलो असतो तर बेटर असतं, पण ठीक आहे. नो रिग्रेट. नाही, मी तर घरी जाऊन बोलते आता. नो रिग्रेट. जाऊ दे, ओरडा बसला तर बसला, पण जाऊ दे. ठीक आहे गाईज, थांबा. मेमरी माझी ना, माझ्या मोबाईलची मेमरी फुल आहे. एक तर मी थोडीशी व्हिडिओ डिलीट करून मी ब्लॉग कंटिन्यू करायला घेतला. दाखवते मी त्यांना थोडीशी ट्रॅफिक. हा, हे बघा ट्रॅफिक आहे बरीच. त्या साईडला तरी सुटली, पण इकडे आहे. बिचारा माझा वैतागलो मी पूर्ण. वैतागाला ना आता मला. तुला वाटतं मला बसून मध्ये आली काय? मंदिर कितीला सुटतो विचारू का? तर गाईज आता पोचले आत्याकडे आणि मामांकडे. आता ह्याला भूक लागली होती, नाश्ता करतोय आणि चहा घेतोय. नाश्ता करून झाला की लगेच देवबाप्पाचं दर्शन करायला निघूया. करेल. बाय 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 बाय. करतो पोचतो. मला सांग. हो चल बाय बाय. तेव्हा रडायला आलं. चल. हा चला. सो गाईज आता निघालोय. खूप वेळ झाला आता. अरे आता निघालोय. दर्शन घेतलं. सॉरी शूट करायला नाही जमलं, लक्षातच नाही राहिलं. पटापट सगळीकडे दर्शन केलं. फक्त मी फोटो ऍड करणार त्याच्यामध्ये दर्शन केलेले व्हिडिओ घ्यायला पाहिजे होता ना. माझ्या पण लक्षात राहिलं की हा गाडीच्या टेन्शनमुळे. सो आता निघालोय. आता आम्ही माझ्या भावाला पिक करू रस्त्यातून आणि मग तिथून घरी जाऊ कंटिन्यू. कारण की कोई तो साथ चाहिए और तसंच पण तो जॉब वरून सुटलाय. मग त्याला पिक करतो आणि ब्लॉग कंटिन्यू ठेवतो. ठीक आहे. मला कुठे तू राहायला पाठवणार आहे विक्रांत? कुठे पाठवलं एवढा टाइमाने? गाईज ऑलवेज ब्लेम, बायकोला ब्लेम करणं ही चुकीची गोष्ट आहे. मी खूप टाइमने सगळ्यांना भेटली आणि आता बघ तू जाताना तू किरकिर करशील गाडीमुळे. आता चुकी ह्याची की ह्याने लक्ष द्यायला पाहिजे. आपण गाडीने गेलो हे काय, ही चुकी नाहीये. आपण आपल्या सेफ्टीसाठी गेलो आणि माझी तब्येत ठीक नाही त्यामुळे मला गाडी ठीक आहे. ही पाया पडायला बसली का उठतच ना? मी पाया पडायला बसली उठत नाही कारण की हा मला त्यांच्या राहायला पाठवत नाही तिकडे आता पहिल्यासारखं. तर आणि मला नाही जमणार परत भेटायला यायला म्हणून मी बसून एकदा बसली की कुठे एवढा वेळ बसली यार, 10 मिनिटं एका ठिकाणी बसली असेल. बाकी मी फक्त 5-5 मिनिटांमध्ये सगळे बाप्पांचं दर्शन घेतलं. आणि विक्रांतला सगळे पहिल्यांदा भेटायला आले होते, मग भेटून घेतलं. छान वाटलं सर्वांना भेटून, मजा आली. गणपती बघितले, पाया पडलो, दर्शन घेतलं सगळं. अरे एकच येते. आता निघालोय विक्रोळीला. तिकडे जाऊन मी तुम्हाला एकाला भेटवतो. येस, ओके बाय. रे माता
हसायला असतो बोल. अच्छा बोलायला आहे काय? मग आता काय मी असंच पासिंग हे देते का? तर नमस्कार मित्रांनो, आपला माणूस भेटलेला आहे आपल्याला. मी तुम्हाला बोललेलो विक्रोळीवर आम्ही त्याला पिक करणार होतो. लाईट लाईट आम्ही दिख गया त्याला पिक केलाय, होऊ शकता. पिक केलंय रस्त्यातून. ट्रॅफिक होती, भरपूर ट्रॅफिक होती. आपल्या भिवंडीच्या रस्त्याला. चमनदार 2 शब्द बोल. 2 शब्द आता काय बोलू लागलो होतं नाशिक हायवेला बिचारा उभा होता. 1 तास माझ्यामुळे उभा होता. माझ्यामुळे लेट झालं. काय नाही होत मित्रांनो, ट्रेनच्या धक्के पेक्षा तर ठीक आहे. हा खरंच खरी गोष्ट आहे. बरोबर मी थांबलो एका जागी 1 तास. ही बसली ना ते चार ठिकाणी गेलेलो आपण. ही बसली ना 4 नाही 3च ठिकाणी. एका ठिकाणी बसली. 4 ठिकाणी गेलो ना बाबा. अरे पण एकाच ठिकाणी बसली मी. हिला मोबाईल दाखवतोय, हिला समजत नाही, बसून राहते डायरेक्ट गप्पा मारत राहते. नाही रे मला बोललो जर आता बोलला असता ना, हा मी बोललो उतरो मला इकडे, तुला नाही देत पैसे साठी मी बोललो. हा ना आपल्याला पार पाडायचे आहे. त्या जोड्यांनी विहिरी जवळ उभे राहायचे आहे. फॉलो करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, टाटा, गुड नाईट. आजचा प्रवास छान झाला, थोडा मुश्किलने झाला पण छान झाला. देव बाप्पा म्हणजे परीक्षाच घेत होते आम्ही येतोय की नाही, की रिटर्न जातोय गाडी बंद पडल्यावर. पण नाही, आम्ही गेलो. भले किती वेळा पण बंद पडू द्या, आम्ही गेलो, दर्शन घेतलं आणि आता घरी आलोय. दमलोय खूप, मग झोपून गेलो. विक्रांताच्या घरी गेला. जेवायचं बाकी, अजून जेवलो नाही. ताई आली गावावरून, ताईला नेणार होतं पण ताई लेट आली आणि आम्हाला तेव्हा निघायचं होतं. मग ताईला नेक्स्ट टाइम नेऊ. चालेल, चला बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम. सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, शेअर करा.